अहिल्यानगर मनमाड रोडवरील बाबळेश्वर येथील हॉटेल साई प्रसाद समोर कंटेनर आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स बसला जोराची धडक देऊन कंटेनर थेट रोडच्या कडेला असलेल्या एका घरामध्ये जाऊन घुसला। यावेळी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचं मोठं नुकसान झालंय। हा अपघात एवढा भीषण होता की घराजवळ असलेल्या ट्रॅक्टरचा देखील अक्षरशः चुरा झालाय। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी अहिल्यानगर मनमाड रोडवरील बाबळेश्वर येथील साईप्रसाद हॉटेल समोर मध्यरात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास अहिल्यानगरच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक GJ06 BT 8334 हा शिर्डीच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस क्रमांक MH18 BG 9300 ला समोरासमोर जोरदार धडकला आणि रोडच्या शेजारी असलेल्या घरात घुसला। यावेळी घरातील महिला मंडळी जखमी झाल्या, तसेच ट्रॅव्हल बसमधील चालक आणि कंटेनरमधील चालक देखील जखमी झाल्याची माहिती मिळते। स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितलं की अपघातादरम्यान कंटेनरचा चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये आणि जास्त वेगानं होता, त्यामुळे समोरून आलेल्या ट्रॅव्हल्स बसला जोराची धडक देत घराशेजारी असलेले नारळाचे झाड, वॉल कंपाऊंडची भिंत आणि घराशेजारील उभा असलेला ट्रॅक्टर या सर्वांचा चुरा करत कंटेनर घरामध्ये घुसला। यावेळी घराची भिंत कोसळून घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काल रात्री 1:35 आम्ही झोपलेलो असताना सदर हे माझ्या पाठीमागे दिसणारं वाहन अतिशय वेगाने आणि वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता रस्ता सोडून एका ट्रॅव्हल्सला अपघात करून ते सदर वाहन या माझ्या घराच्या दिशेने आलं आणि तुम्ही पाहतच असाल की ट्रॅक्टर आणि माझ्या घराचं पूर्ण नुकसान केलं। त्याच्यामध्ये एक नारळाचं झाड, एक रामफळाचं झाड, कांद्याची चाळ, जनावरांचा चारा याचं सर्वांचं नुकसान केलं। आणि नशीब माझं की माझे आई वडील त्याच रूममध्ये झोपलेले होते, पण तरी त्यांना काही इजा झाली नाही। पण जर झाली असती तर मला कदाचित खूप पस्तावा आला असता या गोष्टीचा। या गोष्टीसाठी या घटनेला माझ्या आईला रात्रीपासून दवाखाना चालू आहे आणि उपचार चालू आहे तिला तिथं। बऱ्याच लोकांची सहानुभूती मिळाली, पण शेवटी रस्त्याचं जर काम व्यवस्थित असतं तर हा अपघात कदाचित झाला नसता। याला सर्वस्वी जबाबदार हे रस्त्याचे जे पण काय आहे, अधिकारी असो, कन्स्ट्रक्शन कंपनी असो, कोणी असो, त्याच्यावर ज्यांचं नियंत्रण आहे त्यांनी एकदम निष्काळजीपणा केल्यामुळं हा अपघात झाला आणि याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे माझं। आणि रोडमुळे वेळोवेळी पण खूप अपघात होतात। काही अपघात तर वरच्यावर मिटून जातात, काहींचे हातपाय गेले, काहींचे जीव गेले, काहींच्या गाड्यांचेही खूप नुकसान झाले। रोज कोणी ना कोणी काही ना काही उचलीतच राहतं, पडलेले ॲम्ब्युलन्सला कंटिन्यू इथं फोनच राहतात चालू। अशा प्रकारे या रस्त्यावर सतत अपघात चालू आहे। आज तर असा अपघात झाला का आमच्या सर्व कुटुंबाचे सदस्यच आज कदाचित सगळे नसतेच आज इथं। आज हे मी बोलू पण शकलो नसतो, अशी अवस्था काल रात्री होती। याच्यावर काहीतरी कारवाई करून याचा प्रश्न सोडवायला पाहिजे। मागणी काही नाही, आता हा रस्ता पूर्ववत जसा आहे तसा जरी केलाय, दोन्ही बाजूने वाहतूक याची काही ठिकाणी बंद आहे। आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 100 मीटरवर वाहतूक चालू आहे, 200 मीटरवर गेल्यानंतर एकेरी वाहतूक परत चालू होते, परत दुहेरी वाहतूक चालू होती 200 मीटरला। याच्यामुळे नवीन जो चालक येतो त्याला काहीच कळत नाही नेमकं रस्ता जायचं कुठून आहे यायचं कुठून आहे। ना कन्स्ट्रक्शन कंपनीने ते कुठं दिशादर्शक फलक लावलेले, ना चिन्ह लावलेले, ना काही त्याला काही सूचना लावलेले, ना गतिरोधक आहे, ना काहीच त्याला काहीच म्हणजे मेंटेनन्स नाही। खड्डे खूप आहेत, त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतं। त्याच्यावर त्वरित या कन्स्ट्रक्शन कंपनीने त्वरित याचे काळजी घेऊन याच्यावर दिशादर्शक फलक लावून आणि व्यवस्थित मार्गदर्शन जे मिळेल, चालकाला लांबूनच कळण कुठं वळण कुठं आहे, स्पीड ब्रेकर कुठं आहे, काय आहे, त्याचे कोणतेच फलक नाही आहे। 40 किलोमीटर जा नाही तर 50 किलोमीटर जा, एकही दिशादर्शक फलक नाही आहे, काही इथं वळण आहे, काही इथं काही कोणतंच चिन्ह नाही आहे का रस्ता कसा आहे पुढं समोर। एवढीच विनंती आहे की या रस्त्याचं लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं, म्हणजे जेणेकरून अपघात होणार नाही, कोणाचा जीव जाणार नाही, लोक जायबंदी होणार नाही, वाहनाचंही खूप नुकसान आहे। एवढीच विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, एस्तान मीडिया, लोणी।